हॅलो एव्हरीवन, आले मी पहिल्या घरी तर दाखवते की आज मी काय काय बनवलं इथे. सकाळचा वेळ आहे आणि वाजलेत आता 6:45 वाजलेत. मेथीची भाजी आहे, मस्त असे शेंगदाणे आपले गावी बनते ना, माझ्या घरी पण मी अशीच बनवते. ह्याची रेसिपी माझ्या आहे यूट्यूब चॅनलमध्ये. मस्त अशी हिरवीगार बघा शेंगदाणे घालून बनवले. इथे मी बनवले फुलके. ह्याच्यात भात केला आहे, ते डाळ शिजून ठेवले मी, ते कट करून ठेवलं आहे. दीदी नंतर जेवताना फोडणी देणार डाळीला. इकडचं झालं आहे तर चला जाऊया दुसऱ्या घरी. ते दीदी मीटिंगमध्ये बसले सकाळी सकाळी. ती पण बिचारी खूप मेहनत करते. तर चला जाऊया तिसऱ्या. थँक्यू सो मच. तुम्ही खूप जणांनी कमेंट केली मला की मुलांचे व्हिडिओ टाकू नका, एकटे राहतात वगैरे. तर बरोबर आहे तुमचं. तर मी जस्ट टाकत होती आणि माझं असं काय मनात नव्हतं की, पण तुम्ही बोललात तर अजून माझी ट्यूब पेटली. आणि माझ्या मिस्टरांना मी सांगितलं की दारात आपल्या कॅमेरा बसून घ्या, कारण की काय आहे ना, कामावर तर जावंच लागेल मला. कामावर नाही जाऊन काय चालणार नाही, कारण की एकाच्या ह्याच्याने काय होत नाही. मुलांना शिक्षण द्यायचं, काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी, तर दोघांना तर करावंच लागणार. म्हणून तर तुम्ही लोकांनी एवढी काळजी घेतली, एवढं मला कमेंट आले, DM आलेत त्याच्यावर. तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. काळजी घेतली मुलांची. माझ्या तिथून म्हणजे जे पर्सनल आपले कॉन्टॅक्ट नंबर असतात, नातेवाईक असतात, फ्रेंड्स असतात, कोणीसुद्धा मला एकही कॉल किंवा मेसेज वगैरे टाकला नाही की मुलांची काळजी घे, तू अशी सोडून जातेस वगैरे. काही एक असतं ना की लोक बोलतात की त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी मुलं घरात एकटं टाकून जाते मुलांना. ऑप्शन नाही आहे ना. या हाय करा. कोण नाही आहे, व्हिडिओ चालू आहे. कोण आहे म्हटलं, कोणाशी बोलती आता, इकडे जाते. तर कोणीसुद्धा मला बोलले नाही आहेत अजून कॉल वगैरे, काय असं कोणाचाच आला नाही. तुमचा आला तर मी नाही आता व्हिडिओ वगैरे तसं काय टाकणार नाही, मुलांबाबतीत काही इन्फॉर्मेशन देणार नाही. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय. इथे मी कांद्याची भाजी केली आहे, छोटे छोटे कांदे असतात ना त्याची बनवली आहे मस्त. पराठा केला आहे, चपात्या केलेल्या 10. दीदीने टिफिन भरला आहे भैयाचा. इथे खिचडी घातली आहे. इथे मी गवारची भाजी केली आहे, सुकी भाजी केली अशीच. नाश्त्यामध्ये मी इथे उपमा केला आहे मस्त, आणि इथे फुलके केलेत मी 6. दाखवते, मस्त असे सॉफ्ट फुलके केलेत मी. तर झालंय काम, तर जरा जाऊया दुसऱ्या घरी आपण. ते हाय करो भाभी. भाभी चला शेवटच्या घरी. आता बघा मी काय बनवलंय सांगा. मस्त असं मी हे झुणका भाकर बनवली आहे. दीदीला खूप आवडतं माझ्या हाताचा. आणि इथे मी उकडीची तांदळाची भाकर बनवली, एवढी सॉफ्ट बनवली. दाखवतो बघा, मस्त बनवली आहे की नाही. झालेलं आहे काम. जिंकलं बघा, हात नाही लावायचं तिथे, इथे येत. झालेलं आहे सगळं काम. तर चला जाते मी घरी. जे का बाय बोल. प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, आणि मला असे छान छान कमेंट करा. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.